राम राम शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट ॲग्री डिजिटल ह्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज सोमवार 22 जून 2026 आणि आजची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की मान्सूनची मुख्य फळी आता पूर्णपणे सक्रिय झालेली दिसत आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे एवढ्या वेगाने महाराष्ट्रात घुसतायत की आज राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून जो असह्य उकाडा जाणवत होता, तो आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे. आज तुमच्या भागात पाऊस पडणार आहे की नाही? चला आपण आज थेट अ, नकाशा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्र ह्या भागाकडून सुरुवात करणार आहोत. अहिल्यानगर, राहुरी पट्ट्याबद्दल तर बांधवांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव या परिसरामध्ये समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याची गती प्रचंड वाढलेली दिसत आहे. तसेच पुणे, सातारा, सोलापूरचाही काही भाग आज दुपारनंतर आणि विशेषतः या भागामध्ये रात्रीच्या वेळी अ, प्रचंड विजांचा कडकडाट असण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये मान्सून जोरदार हजेरी लावणार आहे. त्यामुळे वातावरणात थंडावा तयार होण्याची शक्यता आहे. आता आपण मराठवाड्याकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूरमध्ये बघणार आहोत. आज दुपारपर्यंत चांगला उकाडा आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील. पण या भागामध्ये दुपारनंतर ढग दाटून येण्याची शक्यता आहे आणि मेघगर्जनेसह काही ठराविक भागामध्ये जोरदार पाऊस पडेल. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबारमध्ये सकाळपासूनच ढगांची गर्दी पाहायला भेटणार आहे. तिथे आज दिवसभर थंड वारे वाहतील आणि मुसळधार सरी कोसळतील आणि कोकणात अ, तुम्हाला माहित आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मान्सूनचा जोर कायम असून आज विदर्भासाठी अलर्ट आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती या भागात आज रात्री मान्सून चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. अनेक तालुक्यामध्ये विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता आपण सर्व मित्रांना विनंती आहे, आपण स्मार्ट ॲग्री डिजिटल आपल्या Instagramवरती जेवढ्या लोकांनी आपल्याला फॉलो केलेलं आहे, त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जर खाली आपल्या जिल्ह्याची आणि तालुक्याची नावं जर कमेंट केली असतील, तर आज संध्याकाळी आपण त्या कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण स्थानिक पातळीवरती होता होईल तेवढा अंदाज बघणार आहोत. त्यामुळे आपण जर स्मार्ट ॲग्री डिजिटल पेजला फॉलो केलं नसेल, तर आत्ता स्मार्ट ॲग्री डिजिटल ह्या पेजला Facebook, Insta आणि YouTubeवर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.